एकत्र आपण बघतोय शिष्टमंडळातील काही नेते हे उद्या पुन्हा एकदा भेटणार आहेत आणि पुन्हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते एकत्रित पुन्हा एकदा चर्चेले जाणार आहेत। जयंत पाटील यांनी सुद्धा या संदर्भात ती माहिती दिलेली आहे। मात्र आजची पत्रकार परिषद होणार होती ती होणार नाही, कारण काही मुद्दे हे अजूनही चर्चिले गेलेले नाहीयेत आणि म्हणूनच उद्या पत्रकार परिषद होईल असं सांगण्यात आलेलं आहे। चोक्कलिंगम यांना काही त्रुटी आम्ही दाखवल्या होत्या, राज ठाकरेंनी आणलेली उदाहरणं ही पुराव्यांनिशी दाखवण्यात आली अशी माहिती जयंत पाटलांनी दिली। मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगानं आमचं म्हणणं ऐकावं असं निवेदन दिलं। आता उद्या पुन्हा एकदा आम्हाला निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि आमच्या पुराव्यासंदर्भात चर्चा होईल असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। परंतु अशाच पद्धतीचं उत्तर जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोग देताना पाहायला मिळतं। केंद्रीय निवडणूक आयोग देखील म्हणतात की महिलांचे जे व्हिडिओ फुटेजेस आहेत मतदान करतानाचे ते आम्ही बाहेर प्रसारित करू शकत नाही। खरं तर सातत्यानं जो निवडणुकीचा मतदानाचा टक्का वाढला विधानसभेमध्ये, खास करून 6च्या नंतरचा, तो कुठेतरी संशयास्पद आहे। राज्य निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने असं सांगितलं। याचा रस्त्यावर आता सगळे CCTV फुटेज आहेत। माझ्या इस्लामपूर शहरामध्ये म्हणजे ईश्वरपूर शहरामध्ये 100% एरिया आता CCTV फुटेजने आहे। याचा अर्थ काय, त्यांची प्रायव्हसी भंग होते। उलट निवडणूक आयोगाने कशासाठी प्रत्येक केंद्रावर CCTV फुटेज लावलं, कारण तिथे गोंधळ झाला तर तो कळला पाहिजे। तेच फुटेज आम्ही मागतोय आणि ते देण्यासाठी नकार देणं म्हणजे निवडणुकीत झालेला गोंधळ लपवणे असं आहे। आणि निवडणुकीतल्या कशा पद्धतीने यांनी निवडणुका जिंकल्या याविषयी लोकांच्या मनात संभ्रम आता तयार झाला आहे आणि अशी परिस्थिती आहे की राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग सगळ्यांनी मिळून समाजवादी पार्टी ऑल पार्टी डेलीगेशन आज लिंगम और बाद में राज्य हमारे जे कमिश्नर बघतोय संजय राऊत या ठिकाणी बोलतायत, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे। मात्र आता उद्या पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक होणार आहे। निवडणूक आयोग आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। काही महत्त्वाचे मुद्दे हे पुन्हा एकदा चर्चेले जाणार आहेत आणि यासाठी केवळ महाराष्ट्रातील निवडणूक अधिकारी नव्हे तर केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातली चर्चा होणार आहे आणि 1 जुलैच्या यादीवरती निवडणुका घेऊ नका अशी स्पष्ट भूमिका यावेळेला महाविकास आघाडीच्या वतीनं आणि राज ठाकरे यांच्या वतीनं मांडण्यात आली आहे। उस बारे में कल वो जवाब देंगे। तो कल हम वापस आपसे मिलेंगे और आपको अवगत किया जाएगा कि कल कितना बजे हमको डेलीगेशन के साथ मिलना है। भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधींनी शिष्टमंडळात यावं यासाठी तुम्ही प्रयत्न केले, त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया? भारतीय जनता पक्षानं सुद्धा या शिष्टमंडळात सहभागी व्हावं, कारण निवडणुका निष्पक्ष पारदर्शक पद्धतीने व्हाव्या ही सगळ्यांची गरज आहे। जसं तृणमूल काँग्रेस जिथे राज्य करते बंगालमध्ये, तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक निवडणूक आयोगाला भेटून हीच मागणी करतायत। केरळमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करताय, कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करते। त्याच मागणीसाठी आम्ही सुद्धा निवडणूक आयोगाला भेटत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आमच्या बरोबर राहावं ही आमची भूमिका आहे। ही राजकीय डेलिगेशन नाहीये, दिस इज नॉट पॉलिटिकल डेलिगेशन। आम्ही सगळे एकत्र आहोत। देशाचं संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे। सगळे वरिष्ठ नेते उद्या असतील। हर्षवर्धन सकपाळ, आज बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत। केंद्रीय काँग्रेस नेतृत्वानं ज्यांची नेमणूक केली या डेलिगेशनमध्ये ते या शिष्टमंडळामध्ये आहेत। माझं त्या संदर्भात काँग्रेस नेत्यांशी चर्चा झाली होती। धन्यवाद।
तर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्या महत्वाची पत्रकार परिषद पार पडेल आणि उद्या आधी महत्वाची बैठक होईल आणि त्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकार परिषद होईल असं मात्र संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. मात्र भाजपनंही शिष्टमंडळात सहभागी व्हावं याचं पत्र स्वतः संजय राऊतांनी पाठवलेलं होतं मुख्यमंत्र्यांना. मात्र त्यावरती ते म्हणतात की जी मागणी आज आम्ही महाराष्ट्रात निवडणूक आयोगाला करतोय तीच मागणी केरळमध्ये, कर्नाटकमध्ये, पश्चिम बंगालमध्ये भाजपकडनं केली जाते. त्यामुळे अर्थातच हीच मागणी जर त्यांना तिथेही करायची आहे तर तीच मागणी त्यांनी इथेही करावी, जेणेयोगे आगामी काळातल्या निवडणुका या पारदर्शी पद्धतीनं पार पडतील असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला टोला लगावलेला आहे. मात्र सध्या आपण बघतोय हे सगळं शिष्टमंडळ भेट झालेली आहे. मात्र उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे. आणि तुर्तास इथे घेतो एक छोटासा ब्रेक. पाहत राहा NDTV मराठी.